व्यासपीठावर विराजमान प्रमुख पाहुणे, प्राचार्य सर व इतर प्राध्यापक वर्ग व इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपण एकत्र आलो आहोत एक अत्यंत महत्त्वाच्या दिवशी। हा एक ऐतिहासिक क्षण नसून हा दिवस म्हणजे लोकशाहीचा पाया, न्यायाचा दिवस आणि आधार समतेचं प्रतीक आहे। 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने स्वतःचे संविधान स्वीकारले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेतील 229 सदस्य व इतर अभ्यासकांना सोबत घेऊन भारताचे संविधान तयार केले। हे संविधान फक्त कायद्याचं पुस्तक नसून तो एक स्वातंत्र्याचा दस्तऐवज आणि न्यायाचा दीपस्तंभ आहे। आजचा आपला भारत देश हा प्रगतशील आहे, वेगाने पुढे जात आहे। सोशल मीडियावर तणाव वाढतो, मतांमध्ये मतभेद वाढत असतात, राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असतात, समाजात ध्रुवीकरण दिसतं, खोटी माहिती पसरते आणि लोकांमध्ये वाद निर्माण होतात, अविश्वास निर्माण होतात। आजच्या राजकीय वातावरणात हे ठरवणं खूप अवघड आहे की कोण योग्य आणि कोण चुकीचं। पण एक गोष्ट मात्र कायम खरी आहे, संविधान हे कायम बरोबर आहे। आज भारताला मजबूत नेता, मजबूत सरकार, मजबूत व्यवस्था हवी आहे, पण त्यापेक्षाही 100 पटीने जास्त भारताला मजबूत नागरिक हवेत आणि ते घडवण्याचं काम हे संविधान करत असते। एवढे बोल माहिती।